नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत इको क्लब या समितीचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. मार्च 2026 करता सभा क्रमांक 10 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपल्याला अपलोड केल्यानंतर आपल्याला जर सबस्क्राईब केलं असेल तर नोटिफिकेशनला आपल्याला पाहावयास मिळतील आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. मित्रांनो, आपणास जर या इको क्लबची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी ठराव क्रमांक लिहायचा आहे. या ठिकाणी विषय नमूद करायचे आहे आणि ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी शाळास्तर व वर्गस्तरावर इको क्लबची सभा बोलवण्यात आली. इको क्लब हा शाळेतील पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या क्लबचा मुख्य उद्देश आहे. पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण व स्वच्छता अभियान यासारखे उपक्रम नियमितपणे राबवण्यात येतात. विद्यार्थ्यांना निसर्गाशी जवळीक साधण्याची संधी या माध्यमातून मिळते. पाणी संवर्धन व प्लास्टिक मुक्त परिसर याबाबत जनजागृती केली जाते. ऊर्जा बचत व पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग याचे महत्त्व समजावून सांगितले जाते. इको क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होते. शाळा परिसर स्वच्छ व हरित ठेवण्यास विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. विविध स्पर्धा व उपक्रमांद्वारे पर्यावरणपूरक सवयी रुजवल्या जातात. इको क्लब शाळेच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहिला उपक्रम घेतलेला आहे किंवा विषय घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पाण्याचा माफक वापर आणि जलसंवर्धनाबाबत जनजागृती करणे. फार महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे. इको क्लब मार्फत पाण्याचा माफक वापर व जलसंवर्धनाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीची सवय निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांना पाण्याचे जीवनातील महत्त्व समजावून सांगण्यात आले. पाणी वाचवा, भविष्य वाचवा हा संदेश देण्यात आला. नळ उघडे ठेवू नयेत व गळती त्वरित दुरुस्ती करावी असे सांगण्यात आले. दात घासताना व हात धुताना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. पाणी पुनर्वापर म्हणजेच रियूज व पुनर्भरण याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. पोस्टर स्पर्धा व घोषवाक्यांद्वारे जनजागृती करण्यात आली. शाळा परिसरात पाणी बचतीचे फलक लावण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी पाणी संवर्धनाची शपथ घेतली. घरामध्ये पाणी बचतीचे उपाय अंमलात आणण्याचे आवाहन करण्यात आले. इको क्लब सदस्यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. 3 नंबरचा उपक्रम आहे झाडांच्या पानाच्या संकलनातून कंपोस्ट तयार करणे आणि शाळेच्या बागेसाठी वापरणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. इको क्लब मार्फत झाडांच्या गळालेल्या पानांचे संकलन करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश कचऱ्याचे व्यवस्थापन व सेंद्रिय खत निर्मिती हा होता. विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील सुकलेल्या पानांचे स्वच्छतेने संकलन केले. संकलित पानांचे वेगळ्या खड्ड्यात किंवा कंपोस्ट पीटमध्ये संचयन करण्यात आले. त्यामध्ये ओलसर कचरा, माती व पाणी योग्य प्रमाणात मिसळण्यात आले. कंपोस्ट तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. नियमितपणे ढवळणे व पाणी शिंपडणे याची जबाबदारी विद्यार्थ्यांना देण्यात आली. काही आठवड्यानंतर उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार झाले. तयार झालेले कंपोस्ट शाळेच्या बागेत वापरण्यात आले. फुलझाडे व भाजीपाला पिकांसाठी या खतांचा उपयोग करण्यात आला. रासायनिक खतांचा वापर घट करण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी विकसित झाल्या. स्वच्छता व पुनर्वापराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळा परिसर अधिक हिरवागार व सुंदर झाला. उपक्रम इको क्लबच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
व हा ठराव सर्वानुमते मंजूर झालेला आहे किंवा करण्यात आलेला आहे आणि सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा उपक्रम घेण्यात आला आहे उपक्रम क्रमांक 4 चित्रकला स्पर्धा. यामध्ये पर्यावरण विषय हा घेण्यात आलेला आहे. इको क्लब मार्फत पर्यावरण विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्यात आला. पाणी बचत, वृक्षारोपण, प्रदूषणमुक्त परिसर अशा विषयावर चित्र काढण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. स्पर्धेसाठी आवश्यक साहित्याची योग्य व्यवस्था करण्यात आली. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा दिली. न्यायमूर्तींनी चित्रांचे मूल्यमापन सृजनशीलता व संदेशाच्या आधारे केले. उत्कृष्ट चित्रांना पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. चित्राचे प्रदर्शन शाळा परिसरात आयोजित करण्यात आले. तसेच पालक व शिक्षकांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेमाची भावना वृद्धिंगत झाली. तसेच स्वच्छ व हरित परिसराचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा शेवटचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ऐन वेळेचा विषय. ऐन वेळी कोणताही विषय न आल्यामुळे आजची सभा सर्वांच्या सहमतीने समाप्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांच्या अनुक्रमांक, सदस्यांचे नाव आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने मार्च 2026 करता इको क्लबचे प्रोसिडिंगचे लेखन करण्यात आलेले आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकता. धन्यवाद.